नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनविणार आहोत हेल्दी अशी रेसिपी। ही रेसिपी मुलांनासुद्धा खूप आवडेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 3 चमचे बेसन घेतलेले आहे। त्यात चवीनुसार थोडे मीठ घातले आणि थोडे थोडे पाणी घालून हे मी पातळसर असे भिजवून घेणार आहे। बेसनामध्ये थोडे थोडे पाणी घालूनच आपल्याला भिजवायचे आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही। हे पीठ आपले भिजवून झालेले आहे। यात मी किंचित खायचा सोडा घातलेला आहे आणि छान असे फेटून घेतलेले आहे। नंतर आपल्याकडे शिल्लक असलेली भाकर रात्रीची असली तरी चालेल, ती घ्यायची आणि तवा गरम करून त्यावर आपण बटर लावून घेणार आहोत आणि त्यावर ही भाकर आपण ठेवणार आहोत। गॅस हा आपल्याला मंदच ठेवायचा आहे। कमी फ्लेमवरच हा गॅस ठेवून आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे। भाकरीवर भिजवलेले पीठ मी असे घालणार आहे। ते पीठ सगळीकडे आपल्याला भाकरीवर पसरवायचे आहे। एकसारखे आपल्याला सगळी भाकरीवर हे पीठ पसरून घ्यायचे आहे। नंतर यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा। सर्वीकडे असा हा बारीक चिरलेला कांदा घालून झालेला आहे। नंतर बारीक चिरलेली शिमला मिरची आपण ती घालणार आहोत। आवडीप्रमाणे आपण भाज्यासुद्धा यावर घालू शकतो। मी इथे गाजर किसून घेतलेला होता, तो घालणार आहे। आपल्याकडे भाज्या शिल्लक असल्या त्यासुद्धा घालू शकतो। पत्ताकोबी, फ्लावर बारीक बारीक चिरून ती पण आपण यावर घालू शकतो। गाजरसुद्धा यावर छान आपण असा घातलेला आहे। थोडे मी चिली फ्लेक्स घातलेले आहे। हे मी घरीच तयार केलेले आहे। ते आपण सगळीकडे असे थोडे थोडे टाकूया। नंतर टोमॅटो सॉस तो मी यावर घातलेला आहे। गॅस हा आपला मंद आचेवरच आहे आणि नंतर मी याला 5 मिनिट असे झाकून ठेवणार आहे आणि आपल्या त्या गाजर शिमला मिरची थोडे शिजलेले आहे। मी झाकण काढून घेतलेले आहे। नंतर यावर छान आपण चीज असं किसून घालूया। हा हेल्दी पिझ्झा टेस्टी आणि खूप छान लागतो आणि झटपट होणारा असा हा हेल्दी पिझ्झा आहे। छोट्या मुलांना तर खूपच आवडतो। एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका, शेअर करा आणि लाईक करा। खालच्या बाजूनी सुद्धा आपला हा पिझ्झा छान झालेला आहे। नंतर आपण असे पिझ्झाला कट करूया। त्रिकोणी असे आपण याला कापून घेतलेले आहे। हे बघा, छान आपला हेल्दी पिझ्झा तयार आहे। एकदा नक्की करून बघा। रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।